गीता गर्भसंस्कार एपिसोड 3। आई म्हणजे प्रेमाचा झरा, गर्भ म्हणजे स्वप्नांचा सागर। त्या सागरात गीतेचे दिव्य प्रकाश किरण घेऊन आले आहे आईवर्समध्ये। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आईवर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। प्रत्येक आईच्या मनात एक इच्छा असते की माझं बाळ निरोगी, आनंदी आणि बुद्धिमान व्हावं। यासाठी आपण किती तयारी करतो, चांगला आहार, विश्रांती, डॉक्टरांची भेट, पण त्याचबरोबर बाळाला मानसिक आणि आध्यात्मिक पोषण मिळणंही तितकंच महत्त्वाचं आहे। ते पोषण मिळतं गीतेच्या श्लोकांतून। गीता आईला धैर्य देते, शांतता देते आणि गर्भातील बाळाच्या मनावर चिरंतन संस्कार करते। संस्कृत श्लोकाचे लाभ। संस्कृत श्लोकांचे उच्चार हे नुसते शब्द नाही आहेत, ते ध्वनी तरंग आहेत। जेव्हा आई श्लोक म्हणते तिच्या आवाजाची लय आणि स्पंदनं गर्भापर्यंत पोहोचतात। हे स्पंदनं बाळाच्या मनाला सुरक्षितता, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जा देतात। म्हणूनच आईसाठी श्लोक पठण म्हणजे बाळाशी न बोलणं, एक पवित्र संवाद। चला तर मग आजचा श्लोक पाहूया। अध्याय 2 श्लोक नंबर 9। संजय उवाच एवं उक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तूष्णीं बहुवः। श्लोकाचा अर्थ। इथे संजय म्हणतो, अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला सांगितलं, हे गोविंदा, मी युद्ध करणार नाही असं सांगून अर्जुन शांत झाला आणि एकदम मौनात गेला। तर पाहूया गर्भवती आईसाठी याचा काय संदेश आहे। प्रिय आईंनो, या श्लोकातून आपल्याला शिकायला मिळतं की कधी कधी मनातील भीती, गोंधळ, असमंजसपणा आपण व्यक्त केल्यावर मन हलकं होतं। आई होणं ही एक भावनिक यात्रा आहे। कधी तुम्हाला थकवा, गोंधळ, अश्रू किंवा भीती वाटेल, ते दाबून न ठेवता ईश्वराशी बोला, आपल्या जवळच्या व्यक्तीशी मोकळं बोला। मन हलकं केल्यावर आईला शांतता मिळते आणि ती शांती गर्भातील बाळापर्यंत पोहोचते। चला तर मग आजचा गर्भसंवाद पाहूया। माझ्या गोड गोंडस बाळा, मी तुला सांगते, भावनांना आत दाबून ठेवू नकोस। जेव्हा तुला काही जड वाटेल, शंका येईल, गोंधळ येईल, ते बोलून दाखव। मनातलं मोकळं केलंस की तू पण हलका होशील। तुझ्या आत नेहमी धैर्य, प्रामाणिकपणा आणि शांती राहो बेटा। तू स्वतःशी, देवाशी आणि आपल्या प्रियजनांशी नेहमी मोकळेपणाने संवाद साधशील। चला तर मग आजची प्रार्थना पाहूया। हे श्रीकृष्णा, माझ्या बाळाला अशी कृपा दे की त्याचं हृदय नेहमी पारदर्शक राहो। त्याच्या मनात कधी भीती आली तर तो धैर्याने ती व्यक्त करू दे। त्याला तुझ्यासारखा साधेपणा, प्रामाणिकता आणि प्रेमळता लाभो आणि त्याचं जीवन संवादाने, प्रेमाने, विश्वासाने उजळून निघो। हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे देवा। तर आज आपण पाहिलं की अर्जुनाने आपली असमर्थता प्रामाणिकपणे कृष्णापुढे मांडली। जीवनात कधीही मनातलं दडवू नका, व्यक्त करा, शरण जा आणि मग मन शांत होतं। गीतेचा प्रत्येक श्लोक आई आणि बाळासाठी जीवनाला दिशा देणारा आहे। रोज थोडा वेळ गीतेसोबत घालवा आणि आपल्या गर्भाला द्या पवित्र, चांगले आणि सोज्वळ संस्कार। चला तर मग पुन्हा भेटू आपण पुढच्या श्लोकमध्ये। हॅपी प्रेग्नन्सी।